स्वागत तुमचं भावाच्या युट्यूब चॅनलवरती वैभव अटुगडे. स्वागत तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. आपण निघालो आता रायगड. गणपती बाप्पा मोरया. संभाजी महाराज की जय. संभाजी महाराज की जय. तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. तर आपली रायगड स्वराज्याची रायगड मोहीम चालू झालेली आहे. आता आपण निघालोय वे टू रायगड. चला, मानगावच्या इथून दरवाजा आहे रायगडचा, तिथून जायचं. सुंदर असा दरवाजा आहे, मी तुम्हाला दाखवतो. फटाफट जाऊया तिथे. वा, काय मजा येते. तर मित्रांनो, गाडी इथे लावली आहे. इथे आपला रायगडाचा प्रवेशद्वार म्हणजे गणेश घेऊन मित्रांनो रायगडाचा प्रवेशद्वार म्हणजे एंट्री पॉईंट. चला, गणपती बाप्पा मोरया. हर हर शंभो. सुरू करूया प्रवास रायगडाचा. असं भारी वाटतं ना, असं नाव बी बघितलं ना, असं किल्ले रायगड. जबरदस्त. इथून 40 किलोमीटर आहे आतमध्ये. काय सिनरी आहे. राजधानी रायगड 27 किलोमीटर इथून. बसलं तामाने गाव. काय सुंदर असं गाव आहे यार. सुंदर असं आपलं स्वराज्य. रोड थोडा खडतर आहे मध्ये मध्ये. फक्त गडावरती नॉनव्हेज खाऊन जाऊ नका. आमचं देवच आहे ना. आपण येऊन बसलोय रायगडाकडे. तर इथून इकडे गाडी घालू लेफ्ट मारून. हा एंट्री पॉईंट आहे. आणि इथं पुढे इथून गाडी इकडे पण लावू शकता, तिकडे पण लावू शकता, आणि त्या साईडला पण लावू शकता गाड्या. आता बघू, इथे एंड पॉईंटला जाऊ. तिथे पायऱ्या चालू होतील आणि तिथून मग आपली स्वराज्याची किल्ले रायगड मोहीम चालू करू. वाह, एनर्जी पॅक. जय शिवराय. शिवशंभो शिवशंभो. डोळे दिसतात ना, एकदम असं भारी वाटते. अंगावर असे रोमटे खडे होतात, शहारे उभे राहतात. चला चला चला, किल्ले रायगडला आलोय. इथून पायऱ्या चालू होतात. तर मित्रांनो, आपण इथे गाडी लावले. तर भावांनो, दादांच्या इथून आपण आता कॅब घेतले दादांकडून. अखेरी जी ओढ लागली होती रायगडाच्या भेटीची ती संपली आणि आपण येऊन पोचलो रायगडाच्या पायथ्याशी. सुरुवात झालेली आहे. वाजत एक टाइम काय झाला? 9:52 चालू केलं. बघा आता किती वेळात चढायला. थोडंसं मरतोय का वाजता बघा, नाहीतर भेटू संध्याकाळी डायरेक्ट. जुने दिवस आठवले मला. आम्ही 7-8 जण आम्ही आलेलो. इथे लावलंय बुरुजाचे जतन व संवर्धन करणे. पहिलं असं होतं, आता त्याला असं केलंय. नावाला चला, हे जुने पायऱ्या आहेत का? जुनं बांधकाम आहे भाई. बघा अजून किती शाबूत आहे. आणि आपले पूल 2 दिवस बांधले, तिसऱ्या दिवशी खालती पडतात. काय बोलायचं. तेव्हाची माणसं एकनिष्ठ होती कामावरती. आणि आताची काम नको, पैसा पाहिजे फक्त. ते टकमक टोक आहे. ते टकमक टोक पाहिजे. परत तिथं जायचं आहे. इकडे बघा सूर्याची किरण कशी दिसतात इथून मधून पडले तशी. एक वेगळी छडा दिसते. मग भारी वाटतं बघायला. आणि ते टकमक टोके बाई तिथपर्यंत असं करत करत हा डोंगर क्रॉस करून तिकडे रायगडचा वेगळा डोंगर आहे तो. असं म्हणजे एक मध्ये एक असं शिखर आहे. आणि परिसर बघा बाई, चारी साईडनी कसं हे आहे ना. बघ ना, वेडा घातलाय पूर्ण. कच्ची झाली हालत, कच्ची. एकच डोंगर असा आहे की तो कुठल्या याला कनेक्ट नाही. म्हणून महाराजांनी याची निवड केली. डोकं लावलं. तर प्रवास चालूच आहे. थोडाच टप्पा झालाय. 5 मिनिटात चाललंय. भरले सगळं. मेनी मोर. अजून लेवर जायचं. या साईडला तर बघा काय दिसतो यार. हे दिसते की मध्ये चादर ती पांढरी, ती ढगाची धोक्याची चादर आहे बाई. ढग आहेत ढग. अरे
खतरनाक मित्रांनो, म्हणजे कोणी आले नसतील ना रायगडावर आतापर्यंत, या म्हणजे याच मंगले तोडीचे करता पाप, मंगल तोंडीचे करता पाप, दुष्काळाचा मिळे तो शाप. अरे बापरे, डेंजर लिहिलंय. आत्ताशी 10 मिनिटं झाले असतील, पाय भरले, सवय मोडलेली ना. परत परिसर तर बघा आजूबाजूचा, भाई साहब कसला दिसतोय रे, जबरदस्त. तिथून खालतून चढून आलो वरती, थोडा असं समतल असा रोड भेटेल आणि परत चढायचं, परत असं समतल, परत चढायचं, परत चढत असं परत जायचं. अरे मी आता खाली गेलो असतो. असं काय आहे म्हणजे थोडं पाय भरतील, पण थोडा वेळ पॉज घ्या आणि परत चालू करा ट्रेक, पण सोडू नका मध्येच. काय म्हणजे व्हिडिओ काढणं सेकंडरी आहे, गड फिरणं फर्स्ट प्रायोरिटी आहे. कळालं? आपल्या रायगडावर जाऊ. हां इथे बसूया, ठीक आहे. गणेश भाऊ बोलतो इथे थांबूया तर थांबूया. पुण्यातून आता सावलीकडे आलो, जरा बरं वाटते, जीवात जीव आला, जरा गारवा. नाही तर बघा इकडून आलो आम्ही चढून. आता नाही मावशी, अजून टाइम आहे. रस्ता बघा भाई इकडचा कसं आहे, नागमोडी फुल वळणं आहेत आणि इकडे बघा कुठून गाड्या पार्किंग, इकडून पूर्ण असं पार्किंग. आणि ह्या पॉईंटला स्टार्टिंग पॉईंट आहे, तिथून ट्रेक चालू होतो. काय पर्वत रांगा दिसतात भाई. चला वर. अय भाई उठे, चल. काय कर, माझ्या दादांकडे पाणी पिऊया आणि मग पुढचा प्रवास करूया. खूप काही इथे एनर्जी ड्रिंक सगळं आहे, बिस्किट आहे. नाही का अजून 20% पण नाही झालं, हालत टाईट झाले. 30 रुपये पाण्याची बॉटल, 10 रुपये बनते, बनतो भाई, 10 रुपये बनतो. एवढं वर आणायचं जोक नाही भाई, एवढं सगळं मजेत चाललंय सध्या तरी. अजून वर जायचंय ना आपल्याला. बघूया आता किती वेळ लागतोय, आम्ही लोळत जातोय वरती. गेलं पाहिजे, परत उतरताना किती वेळ लागतोय बघूया. हाय चला, काय नाही का बोला, काय इश्यू नाही. हे भोसले सर आहेत, जरा माईक जरा बोला, माईक मध्ये आवाज नाही येणार. भोसले सर तुम्हाला कसं वाटतंय गडावर? एकदम छान वाटतंय. छान वाटतंय ना? दमलेले आहात तुम्ही? हो थोडस खूपच घामलेलं आहे ना. नक्कीच. गायकवाड सर तुम्ही पण या, थोडं समोरच येतं. पण तुम्ही कुठून आले, जर तुमची ओळख सांगा ना. अमेरिकेहून आलो. अमेरिकेतली कुठली सिटी वगैरे? हो शिकलो, बरेच दिवस झालेत सर. तरी तुमचा जन्म दिसतो इकडचा. वाटत अमेरिकेचे गोरे आहेत एवढे. पासपोर्ट रिटर्न पाठवलाय. चला, शाळेतले सर भेटलेत, आपण निघूया आता, पुढचा प्रवास करूया. तर मित्रांनो, आपण काकांकडून लेमनेटच्या गोळ्या पण घेतल्यात. चाकू चौकात जायचं इथे. तुम्ही पण घ्या. मित्रांनो बघा, तुम्ही बोलता ना गडावरती एवढं महाग का असतं, त्याच्यामुळे असं न्यायचं सोपं नाही.
काय सुंदर असा रोड आहे बघा ना, खडकांच्या बाजूने जायचं पूर्ण आणि समोर तर बघा पूर्ण तिथपर्यंत असंच जायचं आहे आणि खालचा नजारा तर बघा आहा खतरनाक. तेव्हा तटबंदी तिकडे टकमक टोक डेंजर काम आहे. इथे काहीतरी होतं रे. जय शिवराय. काय विषय यूट्यूब चॅनल. हो यूट्यूब चॅनल आपला. काय रे बाबा काय हसतोय. घेतला तुला कॅमेरा घेतला. हा मग हा बरोबर आहे जाऊन दोन शेड बघा, डार्क शेड लाईट शेड. इकडं अंधार आहे, सावली आणि तिथं ऊन आहे. तिकडे गेले वांदे होणार आहेत. आणि बघा तटबंदी आणि इथं दरवाजा आहे. माहिती आहे असं 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 जाऊन असं जायचं ना असं जायचं. असं काय एकदम प्रवास आहे, पण जेवढं बघतोय ना तेवढं कमीच वाटतं. चायला म्हणजे तेव्हाच्या लोकांनी कसं बनवलं असेल, काय डोकं लावलं असेल ना. म्हणजे अशा डोंगरावरती या दगड न्या बांधा, खतरनाक. तिथपर्यंत मेलोय. आता वरती गेलं अजून काय होतं काय माहिती, बघूया. प्रवास सुंदर आहे, फक्त ऊन नाही लागलं पाहिजे. शूज पेशन्स पेशन्स पाहिजे. फक्त उन्हामुळे जरा वातावरण खच्ची होते, बाकी सगळं मस्त आहे. रिटर्न निघाले आम्ही, आत्ताशी निघालो. कसं व्हायचं, मरणार आहे उन्हात, तडपडून मरणार आहे आपण, करपून. हे बघा हे बघा आहा हा खतरनाक. तर मित्रांनो इथून तटबंदी लागायला चालू झाले. बघा कसले जबरा दिसते. तोच आहे ना तिकडं, तिथंच आहे ना मेन दरवाजा तो. बघा मित्रांनो परत हे चढायचं असं. मला माहिती आहे इथे आख्या ब्रेकडाऊन झालं होतं इथेच. इथून असं असं असं. हो रे भाई साहब. पाणी प्यायला थांबले. ब्लॉग चालू आहे. फोटोशूट चालू आहे यांचा. उन्हामुळं कार्यक्रम होतो पूर्ण. सकाळी लवकर यायला पाहिजे, तर झोप खुल्ली पाहिजे. सॅक काढून काढत असतं. शाळेतल्या पोरे असतात बघून आमच्याकडे काय चाललंय यांचं. माकड चाळे. चला थोडंच राहिले. झाकण झाकण थोडंच राहिले. थोडं थोडं करत आलो आम्ही. स्काउट पडे. दोन द्या कलिंगड. काकडी कशी आहे. काकडी घाची विची. आधी कलिंगड खाऊ, मग बघू काकडीचा आपण प्लॅन करू. सगळंच खाऊ. सगळंच खाऊया. गणेश दादा कलिंगड घेत आहेत आपल्याला. ही पोरी आम्हाला हसतात, आमच्या व्हिडिओ काढतात. तर पळाल्या पळाल्या. माझं कापू नका, माझं डायरेक्ट तसंच द्या. एकच सांगितलं. हे दोन दिले काय. काकींनी दोन दिलेत मला, त्यांना आवडलं व्हिडिओ काढतोय म्हणून. कसं आहे रसरशीत पाणीदार एकदम गोड गोड. बाई यांच्यामुळे थांबलोय बाई आपण थोडा वेळ. यांना जाऊ द्या मग जाऊ आपण.
कुठे काम करतो? आता तिकडच्या बाजूला नका बसत जाऊ गपोरी. आपण येऊन बसलोय दरवाजाच्या इथे. काय गाढवांमुळे जाम झालंय म्हणून आम्ही 2 गाढवं इथंच थांबतो. बसा. शाळेची पिकनिक पण आली, त्यांचं चाललंय मस्त दंगा मस्ती करत. आमची पिकनिक कधी नाही आली, आम्हाला नेलंच नाही भिकाऱ्यांनी. आमच्या इथे असून आलो नाही. आम्हाला तिथून पण नाही आणला कधी. हे लकीच पोरं यायला यांना आणतात इकडे तरी. वाट बघूया. झेंडा हा खतरनाक. चला आलो आपण रायगड किल्ले रायगडचा दरवाजाच्या इथे. फोटो काढायचा ग्रुपचा फोटो काढ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. होऊ शकत नाही बाबा हिला तिकीट काढावी लागते. असं आहे भारतीय आर्किओलॉजी. चला. जय शिवराय. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. दोन्ही महाराज, दोन्ही राजे खतरनाक लढले. त्यांच्यामुळे आज आपल्याला ती गोष्ट पाहायला लागली. नाहीतर मराठा संपुष्टात आला असता. हळू स्वातंत्र्य भेटले आपल्याला. आता पडायचं नाही, लढायचं. तर ॲज पर गणेश भाई नॉलेज अँड देअर कल्टसी ते सांगतात की जर इथून असा शत्रू पळत आला रात्री त्याला काय घंटा दिसणार, इथून असा तो पुढं येण्यासारखा तिकडे जायचा आणि तिथून मग आपले मावळ इथून बाण बिन मारून धार असं काय होतं. त्यांना फसवण्यासाठी केलेलं. आता आपण वर जाऊ. चला. टाडा टाडा ए पळू नको, लय वर आहे अजून, इथंच मरू. तर दरवाजातून आत आलो आम्ही आणि वर एंट्रीला किती 25 रुपये होते इंडियन्सकडून. बाहेरच्यांचे 300-400 रुपये आहेत फॉरेन बिरेनवाल्यांचे. आणि वरती इथं सुंदर असं दृश्य माहोल आहे. इकडे सगळं ओपन परिसर आणि इकडे वरती गड आणि जंगल, हा सगळा एकंदरीत परिसर आहे. तर तुम्ही येत आहे तर दरवाजाच्या इथं आला म्हणजे तुमचं 40% काम झालं आहे. अजून 60% चढणं बाकी आहे का नाही? नक्कीच बरंच आहे अजून. त्यामुळे इथे आला तर समजू नका की झालं इथूनच परत. नाही वरती पण जायचं. कळलं का? फिरायला 2 दिवस लागतात. फिरायला पूर्ण फिरायला पाहिजे. आम्ही ट्राय करू जेवढं पॉसिबल होईल तेवढं कव्हर करायचं. मेन पॉईंट नाही सगळेच पॉईंट. तोपा बघा तेव्हाच्या आहेत है ना रे? बापरे कशा आहेत यार. अजून तर शाबू म्हणजे बघा तेव्हाचं काम आणि आत्ताची कामं बघा आमची. चलो मराठा. मित्रांनो ही बघा तटबंदी ना रे. बघा तटबंदी पूर्ण अशी कशी बांधली असेल यार तेव्हा. आता आपल्याकडे कॅमेरेज आहेत, ड्रोन्स आहेत, वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत, तर आपण बघून करू शकतो. तेव्हा कसं सुचलं असेल असं बांधायचं हे आणि इथून परत वर चढायचं आहे. चला. डॉन्की ब्रेक भाई, डॉन्की ब्रेक झालाय. टी ब्रेक असतो, आम्ही डॉन्की ब्रेक घेतो. काय असे येतात ना लुंबड घेऊन जाऊ शकतात कोणाला पण. त्यांना काय माहिती, ते त्यांची कामं करतात. गडावरती कामं चालू आहेत ना त्याच्यामुळे. चला ब्रेक संपला परत काम चालू. असं आम्ही जागा पकडतोय कोपऱ्या आणि बसतोय लगेच. गणेश भाईला त्यांच्या गावचे भेटले, नाशिकची शाळा भेटले, तो त्यांच्यावरच चालू आहे. मला सोडलंय त्याने आता.
दमले पोरं दमली बघा, दमली सगळे बघा, दमले. रायगडमध्ये चांगलं ना आपलं. छोटे पोरांना काय वाटत नाही, हलके असतात. आपलं वजन वाढले. पळतात बघाशी. हेच वय आहे भाई एवढ्या गडावर. परिसर बघा खालचा कसा दिसतोय. बापरे खतरनाक. हा रस्त्याने आलोय. तो बघा नागमोडी वळून दिसतात काय. हे 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 आणि आम्ही या साईडून आलो. वरतून भारी दिसतं रे. चल तर मित्रांनो किल्ल्याचे अवशेष दिसायला लागले बघा. एवढ्या वरती येतात. जिथून जायचं तिथे बाजारपेठ लागेल आपल्याला. असा काय चाललाय पूर्ण प्रवास सुंदर असा. गेला पुढे गेला. हाय हाय कधी आमची हाय, पण हाय. नाव काढून गाडीची समाधान. पोहोचलो आपण. ही चुळा भरते नुसती. हे बघा, ही बघा. किती दिवस आले का सगळे. अजून याला पाणी आहे भाई, अजून पाणी आहे बघा. ते आता हे कामासाठी काढतात मग. हत्ती तलाव आहे भाई. दिसतं बघ ना. इन्फिनिटी पूल आठवतं का. इन्फिनिटी पूल भाई तेव्हाचा पूल आहे बघा. इन्फिनिटी पूल. पाणी बॉटल. तर मित्रांनो किती वाजलेत. 12ला 10 मिनिटं बाकी आहेत. आणि आम्ही आता टॉपवरती आलो. जवळजवळ किती 2 तास लागले ना. 2 तास लागले जवळजवळ. थांबत मरत आले लोळत. भरले पाय मी. चला आता फिरूया वरचा परिसर. सगळं दाखवतो तुम्हाला. तुम्ही किती टाईममध्ये करू शकता ते पण सांगतो. जय शिवराय. अरे महादेव. इथून वरती आला पायऱ्या संपल्या की 2 साईड आहेत. एक आहे बाजार साईड आणि एक आहे महाराजांची मूर्ती आणि राजदरबार महालाचे अवशेष ते सर्व तिकडे आहे. आणि इकडे गाडवा आलीत परत. अरे बापरे. किल्ल्याची पूर्ण माहिती लिहिलेली आहे मराठी हिंदी इंग्लिशमध्ये. पॉज करून वाचा आणि शेअर करा. मित्रांनो वरती येताच तुम्हाला 2 साईड भेटतील. एक बाजारपेठ साईड आणि एक दरबार साईड. तर आम्ही पहिले दरबार साईडला जातो. इथे महाराजांची सुंदर अशी मूर्ती आहे. येताच पहिले तिथे नतमस्तक व्हा. मग जो काय फिरायचं फिरा. महादेव जय शिवाजी. सकाळी येऊन परत निघाली. वॉन्टेड. बापरे गर्दी बघा किती आहे. चप्पलच दिसतात मला नुसते इथं. आणि ते राज दरबार बसायचं कसा वाटतोय. तेव्हा काय वाटत असेल नाही. खतरनाक. खूपच गर्दी आहे रे. बघूया काय करायचं. तर मित्रांनो आपण जातोय आता दरबाराच्या आतमध्ये. पार्थिव बाजारपेठेतून ज्यावेळेस जगदीश्वर मंदिराकडे जात होतं त्यावेळेस त्या बाजारपेठेच्या अपुऱ्या स्वप्नांच्या आकांक्षा पण हुंकी देऊन रडल्या असतील की आमचं स्वप्न पूर्ण करण्याआधी राजा आम्हाला सोडून कुठे गेला. आमचं स्वप्न होतं स्वराज्याचं सुराज्य करायचं. या स्वराज्याला आपलं मोठं राज्य बनवायचं, श्रीमंत राज्य बनवायचं. हे स्वप्न तुम्ही आम्हाला दिलं पण ते पूर्ण करण्याआधीच कुठं निघून गेलात.
कारण का वयाच्या 50व्या वर्षी अत्यंत कमी वय आयुष्य जगलेला व्यक्ती. तर मित्रांनो एक ग्रुप आलाय तो आपला जे महाराजांच्या बद्दल भाषण देत आहेत, चांगल्या गोष्टी सांगतात, काय होतं, काय केलेलं, काय नाही, तुम्ही काय करताय, ते सर्व चालू आहे. चांगलं आहे, चांगला प्रयोग चालू आहे. हे बघा एवढे सगळे लोक, त्यांचा ग्रुप पण आहे आणि बाकीचे पण लोक बघतात. आणि हा आपला राज दरबार, सदर राज सदर. आज सुद्धा दर्शन रोज जगदीश्वराचं घेते. आज जिथे समाधी आहे संपलंय, पाणी घ्यावं लागणार. आणि ते बघा महाराजांची सुंदर अशी मूर्ती. मित्रांनो महाराजांवर फोटो काढता किंवा पाय पडताय ना तर शूज चप्पल काढूनच पडा. क्षत्रिय प्रवतंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी. भाई काय सुंदर असं प्रवास. तर या बाजूला बघा काय दिसतंय. हे काय आहे? प्रधान मंडळ होतं ना त्यांचं आहे निवासस्थान. आणि इकडे बहुतेक राणी ते राणे महाल आहे तिकडे. तर बरोबर आहे, मग तेच आहे. बापरे केवढं बांधलं, कसं बांधलेलं बाबा, खतरनाक. म्हणजे पूर्णपणे प्री प्लॅन ना, चौकोन बिकोन फुल प्रॉपर सगळं. दरवाजा तर बघ हा कसं दिसतोय, बघ ना कमानी वगैरे एकदम मस्त खतरनाक बनवलेलं रे. खतरनाक. तर मित्रांनो तिकडे राजसदन आणि इथे महाराज बसायचे आणि त्यांच्या बॅक साईडला सगळं काय असं होतं. इथे काहीतरी असेल रे, इथे पण है ना, इथे काहीतरी असेल का. आता इथे काय होतं का मला पण आयडिया नाही आहे आम्हाला पण. जोता वर छप्पर वगैरे सगळं प्रॉपर कवर होतं पूर्ण. हे असं हे तोडलंय सगळं. ठीक आहे, काय आता तेव्हा लोकांनी काय केलं काय माहिती, सगळं तोडून टाकलं, उडवून टाकलं. मित्रांनो इथे महाराजांचा राजवाडा होता, तिथे महाराज आराम विराम करायचे. आय थिंक तीच आहे सर्व. कॉलमचे स्तंभ उडलेलं आहे ते. बापरे आम्ही लातूर लातूर. माझा मित्र आहे. अच्छा, लातूरला माझा मित्र आहे. सिद्धेश्वर मंदिर आहे ना तुमचं, त्याच्या अक्षय गायकवाड म्हणून आहे. आत्ताच शिफ्ट झाला, 2-3 वर्ष झाले. चला भाऊ, तुझं नाव काय? संकेत पांचाळ. संकेत पांचाळ. चल ऐक आता इंग्लिश बोलतो यो. लातूरकर आहेत, लातूरकर काही करू शकतात. ब्रँड लातूर ब्रँड. गरम आहे भाई, शूज काढले चटके लागतात पायाला. महाराजांसाठी एवढे कष्ट जर आपण उचलू शकतो, थोडे चटके लागले तर काय होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा श्वास या शिवनेरी किल्ल्यावर झाला. महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल. कुठे आता इथे एंट्री आहे का नाही? इकडून बंद केलंय बघ. इकडे नको बंद केले, कशाला, तुटलं बिटलं तर. छुपा रस्ता आहे काय?
इकडे पण खलबत खाना, तेच खलबत खाणे खालती जातात ते. हे बघा भाई केवढं पाणी आहे. तिकडे काहीतरी बांधकाम चालू आहे. वा खतरनाक. हा पूर्ण अजून एकच पार्ट आहे, अजून असे खूप सारे पार्ट आहे जिथे अजून खूप काही आहे. मंदिर आहे, समाधी आहे, परत तिकडे टकमक टोक आहे, सुसाईड पॉईंट बोलतात त्याला, किंवा काय त्याला कडेलोट तो पॉईंट आहे. खूप सारे आहेत म्हणजे असे तुम्ही इमॅजिन करू शकता. एवढे पॉईंट्स आहेत, एवढे भटकंती येणं फिरायला गेलं तर आपण जेवढं होऊ शकेल आपल्याला पॉसिबल तेवढं आपण दाखवू. बाकीचं काय परत येऊ मग. 2 दिवस लागतील असं भाव बोलतात. पण मला तर जास्त दिवस लागतील, 3 दिवस लागतील मला वाटतं जसं आपण चालतो. हा महाराजांचा होता, हा राजवाडाच होता पूर्णपणे. तर इथे त्यांचं स्नान बिन. बापरे कसलंय. जय शिवराय. इथेच त्यांनी शेवटचा श्वास घेतलेला. मित्रांनो आपण आता आलोय राणी महालाच्या इथे. तर 6 महाल आहेत. चढा चढा चढा. अरे बापरे केवढा मोठा आहे भाई. इथे पण सेम काय होतं सावलीला आम्हाला जेलबंद केले. आम्ही गुन्हा केला. आता कडेलोट आहे. गुन्हा केला आम्ही. थोड्या वेळात आम्हाला फेकून देणार आहेत खाली. बघूया पाणी तरी पाजा शेवटचं आम्हाला. भाई काय वारं लागतंय रे. मस्त वारं लागतंय. हा मस्त यार. तेव्हाची खिडकी आहे ना. समोरचा व्ह्यू बघा या खिडकीतून. वारं काय लागतंय खतरनाक. मी ताक पितोय. ताईंकडून ताक घेतलं प्यायला. पिऊया बाई लय तहान लागले. गडावर पण राहतात ना लोक. हो गडावर राहतात. ते तुम्हाला पाहिजे काय रे. जावा. मित्रांनो हे बघा ना कसं बांधलंय सगळं प्रॉपर. असं एक पण छोटा मोठा नाही, सगळे प्रॉपर. मध्ये गॅप तेवढाच सगळं तसंच. हे पण मधला पण पार्ट तसा, तिकडे पण तसं, तिथे पण इथे पण सेम. म्हणजे काय डोकं लावलं असेल यार. तेव्हाचा आर्किटेक्ट काय असेल तो. खतरनाक. तेव्हाच्या माणसांकडे काय जादू होती, ताकद होती काय माहिती. आत्ताच्या लोकांना असं बांधणं हा पॉसिबलच नाही बाई. हे बिन बघता तर ते करू पण नाही शकणार. पहिली गोष्ट काहीतरी असेल रे त्यांच्याकडे, जादू आहे का नाही. बरोबर आहे. चला मित्रांनो रोपवेच्या एरियात आलोय आपण. हा मेन दरवाजा. कुठला. हा मेना दरवाजा. हा मेना दरवाजा. तो पालखी दरवाजा. असं दरवाजे वेगळे आहेत. त्यांची कामं पण वेगळी आहेत. मला आठवतंय इथे फोटो घेतलेला मी. इथे फोटो घेतलेला. या भिंतीबरोबर एक फोटो घेतलेला मी टाकलेला. आता पण परत फोटो घेणार मी. आणि इकडून रोपवेचा एंट्री पूर्ण अशी इकडे आहे. माझं नाव प्रेम गावडे. प्रेम गावडे कुठून आलाय. पुणे. गावडे आमच्या इकडे पण आहेत गावडे 2-3. चल सबस्क्राईब कर. काय भारी वाटलं. ही बहीण काय तुझी. तुझं नाव काय. दुर्वा व्यवहारे. दुर्वा. चला भेटू बाय. तर मित्रांनो आपण आता येऊन पोहोचलो पालखी दरवाजाला. काय फोटो चाललाय. सॉरी. चला काय वारं लागतंय गार. तिकडे ती मला आवडला पेंट एकदम. हा ना मस्त होता तो. नॅचरली. CCTV लावलाय.
वरचा पूर्णपणे हा किल्ला 12 ते 12 दिवस पूर्ण किल्ला जळत होता. वरचं जळून गेलेलं आहे. राहिल्या फक्त आपल्याला पडक्या इमारती आणि आपल्याला वीड बांधकाम आज बघायला भेटतंय बघा पूर्णपणे. आज आम्हाला शंका काय निर्माण होते सर की आम्ही गडावरती पायी येत असताना आम्हाला 1 लिटरची बॉटल गडावरती आणता येत नाहीये. मग गडावरती 350 इमारत आम्ही बघतो. मग लागणारा दगड हा गडाच्या पायथ्यापासून डोक्यावरती आणला असेल कसा. पण राजे हुशार होते, राजे हेड होते. राजांना माहिती होतं खालून दगडांना शक्य जाणार नाहीये. म्हणून हिरोजीना काय सांगितलं, हिरोजी इथला खडक फोडा, या खडकाचा दगड बाहेर पडेल तो रायगडाच्या बांधकामासाठी वापरला गेला. की महाराजांच्या काळामध्ये राबवत होते. आज फक्त म्हटलं जातं पण राबवत होते. इकडे राजवाडा आहे पूर्ण, महाल आहे पूर्ण, आणि इथे आहे तलाव. किती पाणी आहे अजून पण याच्यामध्ये. लोक अजून पण यूज करतात पाणी. म्हणजे तेव्हाच्या लोकांनी काय विचार करून बनवलं असेल, मला अजून पण विश्वास नाही बसत भाई. अजून एवढ्या वर्षापूर्वी केलेलं काम, बांधकाम बोला, पाण्याचे साठे अजून चालू आहेत. म्हणजे काय डोकं लावलं असेल त्यांनी. आणि आपले काल इथं पाणी लावलं तर दुसऱ्या दिवशी संपतंय. बोरिंग बिरिंग खतम. तर मित्रांनो, पूर्ण असा प्रवास करून आम्ही आता दमलोय आणि शेवटी या काय रे अभेद्य अशा भिंतीच्या सावलीमध्ये बसलोय. सगळे इकडे एक फॅमिली आउटिंगला आले, ते लोक पण बसले जेवत. आम्ही पण बोललो इथं मस्त गारवा भेटलाय, आपण पण बसूया. पुढचा व्ह्यू बघत, पर्वत रांगा बघत बसलो आम्ही चिल करत. आमचं एकच चुकलं, आमच्याकडे पाणीच नाही उरलं. एक पाण्याची बॉटल पाहिजे होती आयुष्यात. काय भेटेल पुढे पाणीवाले आले पाहिजे. ठीक आहे, आता काय करणार, थोडा आराम करू, मग बाकीचा परिसर कव्हर करू आणि मग बघू पुढचं काय होतं, कसं होतं सगळं निवांत. ऊन लय आहे रे, उन्हात नका करू. ऊन लय, उन्हात नका करू. सनस्क्रीन आम्ही लावली नाही, पण आमचं गोरं रूप कसं वाटतंय. तुझ्या चिकन्या रूपाला दिल चोरून पाहतंय रे. आणि पहिली गोष्ट भाई, कचरा लोक लय करतात. कचरा करू नका. पाण्याच्या बाटल्या, खायचे प्लास्टिकचे वेपर्स हे रॅपर्स टाकू नका भाई. जे आहे ते घेऊन जावा. आणताय तर नेता पण आलं पाहिजे. चला आम्ही आराम करतो, मग पुढचा प्रवास करूया. तर मित्रांनो, आम्ही आता राज सदरमधून जाऊन आलो. आता आपण निघालो बाजारपेठ साईडला, मंदिराच्या साईडला आणि टकमक टोकाच्या बाजूला. तर चला जाऊया. हर हर महादेव. किती वाजलेले आहेत? 1:30 म्हणजे आम्ही 1.5 तास झाला, 1.5 तास पकड जवळजवळ आम्ही इकडे फिरत होतो. आता इकडे जाऊ, इथे बघूया किती वेळ लागतो. बाजारपेठ आणि सर्व मुख्य बाजारपेठ हिला बोलायची, इथून चालू होते पूर्ण. एक गाडी बिळे तसेच ठेवले होते बघा. ही बघा माहिती, पॉज करून वाचू शकता तुम्ही. ताई पाणी आहे का, थंड आहे का? हां ठीक आहे. किती? तर मित्रांनो, तिकडे आपला राज सदर, इथे बाजारपेठ, आणि बाजारपेठा एंडला आलं की इकडे टकमक टोक आणि काय म्हणतात त्याला, काय अजून एक नाव, कडेलोट पॉईंट, टकमक टोक आणि निगराणी ठेवायचं ते सगळं इकडे. आणि इकडे मंदिर. आता पहिलं आपण मंदिराकडे जाऊ, तिथून मग टकमक टोक इकडे जाऊ. काय चला, म्हणजे सर्व आहे एक साईडला अर्ध, एक साईडला अर्ध आहे. तर तुम्ही एक एक कव्हर करा आणि मग पुढे जा. इथे बघा फोटो लावले, पहिलं जुनं नवीन दाखवतो तुम्हाला. हे बघा, पहिलं भेटलं तेव्हा तसा होता, मग त्याला असं केला, मग असाच घाला, मग आता असं आहे. हे पण दुकान आहेत भाई, इथे पण तुम्ही खाऊ शकता, पिऊ शकता मस्तपैकी. आताची बाजारपेठ, नवीन बाजारपेठ. सगळी गर्दीच गर्दी. ऊनच तेवढं आहे भाई, सारखं काहीतरी पिऊचं खाऊचं वाटतंय लोकांना, तेच आहे. आणि चांता राजा, काकड्या, डिहायड्रेशन होतंय सगळं त्यासाठी. ही आमच्याबरोबर सकाळपासून पोरं फिरतात. चला सर, आवा सर, कडाक. गावच्या पोरांची सहलीची मजाच वेगळी असते. ही मुंबईची पोरांची सहल नुसती मोबाईलमध्ये मेकअप करण्यात, यांचं मस्त पैकी, यांना काय पडलेलं नसतं. खायला घ्यायचं आणि पळायचं पहिलं. मी बघितलं खाली तर आपलं पोरं सारांची मजा घेतात. हा, टिंगल टवाळ्या करत होते. चाल तेवढं चालतंच काय. आता
बापाच्या नावाने हाक मारत होते एकमेकाला. आम्ही पण तेच करतो. तर मित्रांनो आपण हे घेऊन पोचले जगदीश्वराच्या मंदिराच्या इथे. गर्दी बघा, इथे पण गर्दी. लाईन आहे भाई. एवढ्या कष्ट लागत आहेत त्या लाईनीत. एवढी मोठी लाईन आहे भाई दर्शनासाठी. थांबवत लाईनीमध्ये काय ऑप्शन नाही आपल्याकडे. चटके लागले. मित्रांनो आपण अखेरीस येऊन पोचलो जगदीश्वराच्या मंदिराजवळ. हे मंदिर आपल्या हिरोजी इंदुलकर यांनी बांधून उत्कृष्ट अशी निर्मितीचे उदाहरण आहे आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज यांची अलोट भक्ती असलेले हे देवालय आहे. आपल्या महाराजांच्या आदेशानुसार या मंदिराची निर्मिती करण्यात आली होती. त्यामुळे महाराज नेहमीच मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असल्याची दस्तावेजामध्ये माहिती आहे. तर मंदिराच्या समोरच एक सुंदर असा दगडामध्ये कोरलेला नंदी आहे. मंदिराला चारही बाजूनी दरवाजे आहेत. मित्रांनो आपण आता समाधीच्या दिशेने चाललोय. मित्रांनो असा काय परिसर आहे पूर्ण. आणि इकडे आपली महाराजांची समाधी. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या इथे येऊन पोचलो. इथे येताच एक शांतता निर्माण झाली. म्हणजे एक प्रकार मी एकांतामध्येच गेलो. काही बोलूसही नव्हतं वाटत, काही करूसही नव्हतं वाटत. फक्त एक ठिकाणी शांत बघूस वाटत होतं. तुम्ही इथे आल्यावरती विजय घोषणा, जल्लोष किंवा शिवगर्जना करू नका. इथे येऊन शांतता पाळा. त्यांच्या समाधीस नतमस्तक व्हा. निघाले काय? चला ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि हा समस्त परिसर बघा कसं आहे. तिकडे बाजारपेठा ते तसं तिकडून सगळं आम्ही करून आलो. असं इकडे आलो. आता इथून आम्हाला टकमक टोकाकडे जायचं आहे. चला जाऊया. इकडे बाजारपेठ, इकडे जगदीश्वर मंदिर आणि इकडे टकमक टोक आणि समाधी इकडे. तर आता आम्ही टकमक टोकाकडे निघाल. कसलं दिसतंय रे दृश्य. व्हिडिओ बनवतो मी, फिरतो इकडे तिकडे. ब्लॉग बनवतो गाडीवर चालत ट्रेक बिक. हा तुम्ही आता दिसताय की रायडर आहे. रायडर आहे की आता येणार की व्हिडिओ. तुम्ही सबस्क्राईब करा. काय वैभव आटुगडे. मोबाईल आहे का? दाखव. आहे सगळे आहेत. सगळ्यांना घेऊ. जागा द्या. बाकीच्यांना जाऊ दे. इकडे साईडला सबस्क्राईब करून टाकू आपण. बोल ना मला साईडला तुम्ही कुठली रे? लातूर पॅटर्न. तुमचे ते गेले की ज्योत घेऊन? सबस्क्राईब करतो मग. दिसता की रे? हाय करा फक्त पहिले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. काय सांगा
तुला बोलतो तू किती व्हिडिओ में या यूट्यूबवर युट्यूबर या तुम्ही कुठून आले कुठं अच्छा सगळी लातूरचेच भेटतात मला आज लय मोठा आहे त्यांना दिले चॅनलचं नाव वैभव आठवडे काय सबस्क्राईब करा काय आठवडे फोटो व्हिडिओ चालू आहे फोटो नाही ते व्हिडिओ लाईव्ह नाही रेकॉर्डिंग होते मी नंतर टाकणार मी युट्यूबला या इकडे या साईडला हळूहळू सगळे दिसतात घोषणा झाली ती का नाही महाराजांची छत्रपती शिवाजी महाराज जय. चलो करा काय कोणता युट्यूब चॅनल आहे वैभव आठवडे आटूगडे वैभव आठवडे हा दिसला अरे जा लगेच बघ चला पोरं काय भाई सगळे लातूरचेच भेटतात आज काय लातूर मध्ये फेमस होणार आहे मी लातूर पॅटर्न मुळशी पॅटर्न आता लातूर पॅटर्न येणार चुकीच्या रस्त्याला गेले तरी ते येडेच हा जय शिवराय करो हा आता काय बोलू त्याला मी टाकणार राव व्हिडिओ ने आले की चॅनल डिलीट बोलत डिलीट 25 दिन में हो भक्त आम्ही दुबळे आम्हा समजू नका चिंध्या करू नका नादाला मित्रांनो आपलं झालंय आता टकमक बघत म्हणजे सगळे पॉईंट आपण कव्हर केलेत काय सगळे कव्हर केलेत आता वाजलेत किती टायमिंग सांग मला टायमिंग अजून 3 वाजायला 5 मिनिट आहेत 3:05 3ला 5 कमी आहेत म्हणजे आम्ही 55 किती आपण 2 तास लागले ना आपल्याला फिरायला सगळं तर 2 तासात आम्ही फिरलोय म्हणजे मेन पॉइंट्स अजून मोस्टली खूप सारा पार्ट कव्हर नाही केलेला आहे का नाही त्याला अजून 2 दिवस लागतील करायला सगळं मेन जे पॉइंट्स आहेत ते कव्हर केलेत आपण आणि ऊन खूप आहे आणि परत पुढे पण प्रवास करायचा तर मलाच करायचं तुला काय तुला इथल्या इथे सोडून जातो मी असं काय याला इथे सोडायचं 50 किलोमीटर वरती नाही जा भाई असं काही नाही तर जाऊ आणि त्यात सीन काय आता खूप सारे ग्रुप्स आलेत मशाल घेऊन जायला त्यांच्या इकडे तर इथून ते आता रनिंग करून नेणार आहेत अनवाणी पूर्ण कंटिन्यू एकतर बोलला कुठं लातूरला नेणार आहे फुल डेंजर सीन आहे तर झालं आता टकमकटक बघून आता जाऊ परतीचा प्रवास करू मध्ये शूट केला तर करेल नाही केला तर डायरेक्ट खालती भेटू गाडीवरती ठीक आहे चला वाजलेत किती 3ला 5 कमी आहेत 2:55 चला काय नाही बघायला इथनं जे दिसतंय असं दिसणार इथून बघावं थांबून आमची माणसं गेले त्यांना
नाही होत. हे बघ ना वर टाक त्याला पण. तर भाई टकमक बघून आलोय, सगळं झालं आता परतीचा प्रवास. पाणी पिऊया, कोकम बिकम काकडे बिकडे खाऊ, कलिंगड खाऊ आणि निघूया, आहे का नाही? कोकम घेतो का लिंबू घेतोय? अरे उडवणार नाही ना, हे उडवायचं नाही ना? नाही उडवत, बघूया. नाही उडवत, विश्वास ठेव. नको उडू, नको उडू, नको उडू. मागून एक आलं. घे ना, काय घ्यायचं अजून? तेच तुला विचारतो, कोकम घेतो का लिंबू घेतो? कोकम घेतो आधी एक. पावशे कोकम द्या. कोकम पिऊ आणि निघू. मला टेन्शन आलंय तिथं गाई म्हशी त्या येत. उडवू नको आमचा कॅमेरा. बघ बाकी काय आपल्याला आवडतं बाई ट्रेक करायला उन्हात राखणं. काय म्हणजे ट्रेक करताना वाटतं याला दमलं नको नको, पण नंतर काय वाटत नाही. नंतर वाटतं भारी वाटतं. भेटू लवकरच पुढच्या ट्रेकला. तर मित्रांनो परतीचा प्रवास चालू होता आणि आम्ही गड उतरण्याच्या दिशेने आगेकूच करत होतो. तर सुरुवातीला जे मंदिर आहे ते मंदिरात आम्ही नतमस्तक झालो. एंट्री चढतोय ना तिथेच पिण्याच्या पाण्याची पण सोय तुम्ही बघू शकता, वरती पण आहे. चला. गड उतरताना एक गोष्ट सांगू इच्छितो की गडावरती एवढा कचरा आहे की आपलेच लोक गडाची काळजी घेत नाहीयेत. ते तिथे जाऊन पिकनिक स्पॉट बनवलाय. आपलेच लोक गडाची काळजी घेत नाहीत आणि तिथे जाऊन खायचे कागद, वेफर्सचे पॅकेट, पाण्याच्या बॉटल्या आणि काय काय शूज चप्पल तसंच तिथे गडावरती टाकून लावारिसपणे टाकतात आणि निघून जात आहेत. आमच्यासमोर तो दोघा ठिकाणी कचरा केलेला, आम्ही त्यांना उचलायला लावला. पण कसं आहे माहिती आहे का, जर तुम्ही खरंच घेताय ना गाड्यावरती तर प्लीज या गोष्टी करू नका. म्हणजे एक अपमानास्पद गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या घरात असं करता का? तुम्ही मंदिरात असं करता का? तर गडावरती का करताय असं? गड हे आपल्यासाठी आपलं घरच आहे, आपलं मंदिर आहे. तर तिथे या गोष्टी कृपया करू नका. आणि कोणी करत असेल ना त्याला चांगल्या भाषेत समजवा. नाही समजला तर नंतरचा पर्याय जो तुम्हाला योग्य वाटेल तो निवडा. पण सुरुवातीला नीट समजून बघा. आम्हीही दोघा तिघांना समजावलं आणि त्यांनीही ते कचरा उचलला. तर आपण एक गोष्ट करू शकतो, जी चुका होतात आपल्यासमोर त्यांना आपण सुधारू शकतो. आता जे टाकून गेले त्यांना तर आपण काय पकडू शकत नाही, पण जे आपल्यासमोर काही करतायत त्यांना आपण पकडू शकतो. आणि तर मित्रांनो आपण घेऊन बसलो आता मुख्य दरवाजाच्या इथे. भारी डोकं लावून बनवलं आहे सगळं. बघा मुख्य द्वार. तर मित्रांनो परतीचा प्रवास चालू आहे. आता वाजलेत 4 वाजायला 5 मिनिटं कमी. 4ला 5 मिनिटं कमी आहेत. म्हणजे आपण कितीला चालू केलेलं उतरायला? 3:20 3:30ला, म्हणजे अर्धा तास पण नाही, 25 मिनिट, अर्धा तास पकडला. चला अर्धा तास झाला आम्ही उतरतोय. आपण मुख्य दरवाजा क्रॉस करून खालती आलो थोडा. अजून इथून आम्हाला जायचं किती 40% अजून आम्हाला उतरायचं आहे. पाय लटपटायला लागलेत मित्रांनो. काकांनी तिथं आवाज दिला, काकांनी आवाज दिला लगेच, पाणी बॉटल घ्या. अरे पाणी बॉटल. बसायचं होतं का आपल्याला? बसू बसू करत पुढे आलो आम्ही लई. चला त्यांच्याकडून ते चुकी दुरुस्त करून घेऊ शकतो. तर मित्रांनो आता शेवटला चालू आहे आम्ही उतरायला. हा एवढा पॅच करायचा आहे, उतरायचं थोडंसं, हा पॅच करायचा आहे. मग तिथून एंड इथे आपण चालू केलं आहे. तर आणि 4, 4:15 झालेत. वाजून किती 20 मिनिटं लागते, 4:30 पर्यंत आपण पोचू. चला. गडावरती दुरुस्तीचं काम चालू आहे, डागडुजीचं काम चालू आहे. तर धूळ कचरा येतच राहणार आहे आणि जे गाढवं आहेत त्यांचा उपयोग केला जातोय गी गडावरती
सामान न्यायला, दगड न्यायला, कारण की रोपवेचा यूज सामानासाठी टाळण्यात आला आहे, तर त्यांना ते तसंच करावं लागणार आहे. तर कृपया त्यांना रस्ता मोकळा ठेवा, कचरा करू नका थोडाही. आपल्या गडाची काळजी आपणच घेतली पाहिजे मित्रांनो. आणि मी एक नोटीस केलं आहे, म्हणजे बाकीचेच काय मी पण, की आपल्या तोंडातून छत्रपती शिवाजी महाराज की जय आपोआप निघतं, पण छत्रपती संभाजी महाराज की जय हे निघत नाही. हे आपल्यामध्ये अजून रुजलेलं नाही आहे, हे रुजवलं पाहिजे. तर कृपया तुम्हीही तुमच्या लहान मुलांना व जे कोणी असेल त्यांना तुम्ही या दोन्ही गोष्टी शिकवा. आपले नवीन सबस्क्रायबर काकी आणि त्यांची मुलगी, काकी पण त्याच गावातले, मावळ गावातले सगळे, अख्खं गाव आले त्यांचं. काकी तुमचं नाव काय? शीला प्रणिता. आणि इकडे काका पुढ्यात. चला एक सबस्क्रायबर वाढलेलंच आपले, जाऊया आता घरी. वैतागलं, दमलं बाई आम्ही पण. आम्ही पण नाही बसलो काका अजून. नाही हा बसलो मी नाही. मला वाटतं उतरतानाच गेलो होतो. तर मित्रांनो आपण एंड पॉईंटला आलो, शेवटच्या पायरीला पोहोचले आणि वाजले 4:30. जवळजवळ 1.5 तास लागले आम्हाला उतरायला. तर असं काय होतं आणि 4:30 वाजता पूर्ण ट्रेक कम्प्लीट करा. तुम्ही पण करू शकता. चला, हर हर महादेव. की छत्रपती शिवाजी महाराज की जय झाल्या छत्रपती संभाजी महाराज की जय पण आलंच पाहिजे. दोन्ही राजे आपल्यासाठी लढलेत, आपल्यासाठी झटलेत. फायनली किती वाजले? टायमिंग दाखव. डॉट 4:30. म्हणून आज आपण इथे आहोत. जय शिवराय, हर हर महादेव. मित्रांनो गाडी नीट बघून बरं वाटलं. चला गाडी उचलूया आणि निघूया. तर मित्रांनो आम्ही आता ट्रेक करून आलो. आता आपण जिजामाता आऊसाहेब यांच्या समाधीकडे जाऊया. एवढे लांब का बांधले मला तेच कळत नाहीये. कोणाला माहिती असेल तर प्लीज कमेंट करा. तर मित्रांनो आपण आता गणेश भाऊच्या घरी आलो. आता वाजलेत 6:45 आणि आपल्याला आता व्हिडिओ एडिट करायचे. तर तुम्हाला रायगडचा ट्रेक नक्कीच आवडला असेल आणि जे मला नवीन सबस्क्रायबर भेटले रायगड ट्रेकवरती गोरेगावमध्ये, तर सबस्क्राईब करा मित्रांनो, कमेंट करा व्हिडिओमध्ये. आपण पुढे अजून कडक व्हिडिओ बनवणार, खूप मस्त मस्त करणार आहे, मजा करणार आहे. तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्याला जरा सबस्क्राईब वाढवा. ड्रोन घ्यायचा आहे, चांगला कॅमेरा घ्यायचा आहे, तुम्हाला अजून भारी भारी शॉर्ट आणि व्हिडिओचे व्ह्यूज दाखवू काय. चला आणि थँक्यू गणेश भाई. 2 दिवस फुल मजा करवली भाई. थैंक यू. मिलते हैं अगले ट्रेक, अगले जर्नी में. चलो बाय बाय बाय. सो प्लीज सपोर्ट करा सारा कबार.